बोर्ड दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. So, in last lecture we have seen about your first technique, searching technique, that is nothing but linear search. Okay? बाकीच्या सगळ्यांनी म्यूट करा ते. Mute yourself. Aishwarya. Okay? So, in last lecture we have seen about your linear search. Linear search आपण बघितलं. त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल एक बघितलं, त्यानंतर अल्गोरिदम, and at last we have seen the program for your linear search. Right? Now, बघा, आता linear search मध्ये एलिमेंट सर्च करताना लिनियर सर्च मध्ये एलिमेंट सर्च करताना जर तुमचा एलिमेंट ह्या ठिकाणी असेल कुठं फर्स्ट पोझिशनला, नंबर ऑफ इटरेशन्स किती लागतील? नंबर ऑफ इटरेशन्स किती लागणार? 1. बरोबर? ठीक आहे, नंबर ऑफ इटरेशन्स 1. जर ह्या ठिकाणी असेल तर नंबर ऑफ इटरेशन्स 4. रँडम धरा. समजा ही एक नंबर आहे, ह्या ठिकाणी 50 नंबर आहे, ह्या ठिकाणी 80 नंबर आहे. नंबर ऑफ इटरेशन्स किती लागले तुमचे? 50. या ठिकाणी असेल 70 नंबरला, नंबर ऑफ इटरेशन्स किती लागले तुमचे? 70. या ठिकाणी असेल तर नंबर ऑफ इटरेशन्स 80. म्हणजे तुमचं लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं? इटरेशन्स. तुमचं लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे. थोडक्यात कंपॅरिझन्स किती आहेत तुमचे, कंपॅरिझन्स किती होणार. त्या ठिकाणी एकच कंपॅरिझन होईल, तुम्हाला तुमचा एलिमेंट सापडेल. ठीक आहे, तिथपर्यंत त्या नंबर पर्यंत येईपर्यंत, त्या नंबर पर्यंत येईपर्यंत तुमचे किती कंपॅरिझन्स होणार? 50 कंपॅरिझन होणार. नंबर ऑफ कंपॅरिझन्स किंवा नंबर ऑफ इटरेशन्स 50. त्या नंबर पर्यंत 70 होणार, त्या नंबर पर्यंत 80. ठीक आहे, म्हणून according to the number of iterations, according to number of iterations, number of iteration नुसार त्याच्या कॉम्प्लेक्सिटी मध्ये फरक पडतो. त्याच्या कॉम्प्लेक्सिटी मध्ये काय पडतो? फरक. त्यामुळे बघा, आता 3 प्रकारच्या टाइम कॉम्प्लेक्सिटी आहेत. बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी, ठीक आहे. सेकंड, एव्हरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी, and third one, worst case time complexity. ठीक आहे, मग बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी कुठली असेल रे? फर्स्ट नंबर एकच इक्वेशन आहे, म्हणजे बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी कसं? O of 1. हे काय झाली तुमची? O of 1. ठीक आहे. नाव वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी किती असेल? 50. नंबर वर्स्ट केस O of 80. 80 म्हणजे आपण कन्सिडर करू या ठिकाणी n. काय कन्सिडर करू? आपल्याकडे n एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे लिहिताना कसं लिहिलं जातं वर्स्ट केसला? O of n. ठीक आहे, दिस इज अ वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी. अँड नाव for average case complexity, for average case complexity either you can consider number between these two. त्या दोघांमधला नंबर काय केला जातो? कन्सिडर केला जातो. ठीक आहे, मग तो कन्सिडर करताना नंबर कुठलाही असू शकतो, म्हणजे नंबर ऑफ इटरेशन्स तुमचे कितीही असू शकतात. नंबर ऑफ इटरेशन्स तुमचे कितीही असू शकतात. ठीक आहे, काय ठिकाणी n/2 राहील, n/4 राहील, n/8 राहील, एनीथिंग. n/2 म्हणजे काय? 40 नंबरला तुमचा एलिमेंट आहे. n/4 म्हणजे काय? 20 नंबरला एलिमेंट आहे. 8 म्हणजे काय? 10 नंबरला कुठला तुमचा एलिमेंट आहे. असा तुमचा एलिमेंट कुठल्याही नंबरला असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे बेस्ट तुमचा एव्हरेज केस आणि वर्स्ट केस, these two cases are considered as near to each other.
या दोन केसेस कशा कन्सिडर केल्या जातात, तुमच्या दोघही एकमेकाच्या जवळ आहेत असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. त्यामुळं ऍव्हरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती सुद्धा तुमची काय कन्सिडर केली जाते या ठिकाणी, O ऑफ n कन्सिडर केली जाते. ठीक आहे. लक्षात राहील. बेस्ट केस ही तुमची O ऑफ 1 राहील, ऍव्हरेज केस O ऑफ n अँड वर्स्ट केस सुद्धा तुमची काय राहणार या ठिकाणी O ऑफ n राहील. ठीक आहे. आता इथे n/2 n/4 n/8 असं लिहिण्याची पद्धत नाहीये. एकतर लिहिताना तुम्ही फुल लिहा. ठीक आहे. लक्षात राहील. त्यामुळे काय लिहिलं जातं ते O ऑफ n, कारण आपल्याला नंबर माहित नाहीये 1 पासून 8 मधला कुठला नंबर किंवा कुठले किती इटरेशन्स तुमचे परफॉर्म होणार आहेत ते. ठीक आहे. त्यामुळं तुमचं ऍव्हरेज केस आणि वर्स्ट केस दोघांचेही कॉम्प्लेक्सिटी किती राहते तुमचे O ऑफ n राहते, आणि बेस्ट केस तर तुम्हाला आहे किती आहे तुमची ती O ऑफ 1. ठीक आहे. सो these are the three complexities of your linear search algorithm. या तुमच्या लिनियर सर्चच्या अल्गोरिदमच्या काय राहतील, कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. लक्षात राहील. ते लिहून घ्या कुठेतरी, हे लागणार आहे परत. याच्यावरती तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन विचारू शकतात. बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ लिनियर सर्च, ऍव्हरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ युअर लिनियर सर्च, आणि खाली 4 ऑप्शन दिले जातील त्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. Next, binary search. Next one is a binary search. बघा, पहिली गोष्ट काय बघितली आपण, लिनियर सर्च. युअर एलिमेंट आर सर्च फ्रॉम 0th एलिमेंट. तुमचा एलिमेंट कुठून सर्च केला जातो, 0th एलिमेंट पासून, आणि ते सिक्वेन्शियली सर्च केलं जातं. म्हणजे काय, 0 नंतर फर्स्ट एलिमेंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं सिक्वेन्स नुसार कंपॅरिझन केलं जातं. कशामध्ये, तुमच्या लिनियर सर्च मध्ये. ठीक आहे. म्हणजे लिनियर सर्च मध्ये जे कंपॅरिझन राहील ते तुमचं सिक्वेन्शियल कंपॅरिझन राहतं. त्यामुळे त्याला दुसरं नाव काय आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिक्वेन्शियल सर्च. त्याला दुसरं नाव काय आहे तुमचं, सिक्वेन्शियल सर्च. ठीक आहे. राईट. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट काय होती तुमच्या लिनियर सर्च मध्ये, इज दॅट और advantage, one of the most advantage of your linear search, it is nothing but your data is in any form. Your data is in the any form. Any form म्हणजे काय, तुमचा डेटा कुठल्याही स्वरूपात असू शकतो. कुठल्याही स्वरूपात means what, either it may be sorted or may not be sorted. ठीक आहे. एक तर तुमचा डेटा सॉर्टेड राहील किंवा अनसॉर्टेड राहील. लक्षात राहील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लिनियर सर्च अप्लाय करतो, ठीक आहे, त्याचा एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. ठीक आहे. नाव ड्रॉबॅक ऑफ लिनियर सर्च इज नथिंग बट, आपण लिहूया आपण तिथं. आता लिनियर सर्च त्याचा आपण ऍडव्हांटेज काय बघितलं, डेटा मे बी सॉर्टेड और अनसॉर्टेड. डेटा तुमचं कसं राहील, सॉर्टेड किंवा अनसॉर्टेड. मेन ऍडव्हांटेज बघते बरं का, त्याचे बाकीचे पण ऍडव्हांटेज असणार आहेत भरपूर. आपल्याला महत्त्वाचा ऍडव्हांटेज काय आहे, डेटा हा तुमचा सॉर्टेड असेल किंवा अनसॉर्टेड असेल त्याच्यावरती तुम्ही ते अप्लाय करू शकता. ठीक आहे. अँड वन ऑफ द disadvantage of your linear search, one of the disadvantage of your linear search is nothing but
1 minute. Okay, one of the main disadvantage of your linear search is data quantity. आता डेटा क्वांटिटी मीन्स व्हॉट? बघा, क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये 80 स्टुडंट्स आहेत. कन्सिडर करून चला, देयर आर 80 स्टुडंट्स इन अ क्लास. ठीक आहे, अँड यू हॅव टू फाइंड युअर नेम इन द क्लास. तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय. ठीक आहे, तुम्हाला किती वेळ लागेल तुमचं नाव शोधायला? समजा एक अर्धा मिनिट लागला, म्हणजे 30 सेकंद तुम्हाला वेळ लागला. 30 सेकंद तुम्हाला काय लागला? वेळ लागला. ठीक आहे, नाव if you are going to find your name in college list. कॉलेज लिस्ट म्हणजे काय? कॉलेजमध्ये 4000 स्टुडंट्स आहेत आणि 4000 स्टुडंट्स मध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला समजा अर्धा तास लागला तुमचं नाव शोधायला. बरोबर? अँड if you are going to find your name in the students from all over the Maharashtra, तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव शोधायचंय. ठीक आहे, किती वेळ लागेल? ऑफकोर्स 45 hours. 2, 3 तास, 4 तास काहीतरी लागतील. बरोबर? ठीक आहे, म्हणजे जसं जसं तुमचा डेटा वाढत जातो तसा तसा त्याचा टाइम सुद्धा काय होतो त्या ठिकाणी वाढत जातो. ठीक आहे, त्यामुळे लिनियर सर्च अप्लाय करण्यासाठी आता तुम्ही सर्च करू शकता. लिनियर सर्च न तुम्हाला ते सर्च करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय राहतं ते तुमचा टाइम कन्झ्युमिंग. तुम्हाला त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो. ठीक आहे, तुम्हाला तुमचं नाव तुम्ही शोधणार, त्याला फक्त वेळ लागणार, म्हणजे प्रोसेस कंप्लीट होणार आहे. प्रोसेस तुमची कंप्लीट होणार आहे, बट इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. टाइम कन्झ्युमिंग म्हणजे काय? त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो. त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो. ठीक आहे, and this is the main disadvantage of your linear search, that data quantity must be low. Data quantity must be low. ठीक आहे, म्हणजे तुमचा डेटा जो आहे तो कमी प्रमाणात पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावरती लिनियर सर्च अप्लाय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट फास्ट भेटेल. ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्या उलट तुमचं बायनरी सर्च राहतं. त्याच्या उलट तुमचं बायनरी सर्च राहतं. ठीक आहे, आता इथे बघा काय लिहिले आपण? लिनियर सर्चचे ॲडव्हांटेज काय लिहिलं होतं? डेटा मे बी सॉर्टेड ऑर अनसॉर्टेड. त्याच्या उलट बायनरी सर्च मध्ये राहील. त्याच्या उलट बायनरी सर्च म्हणजे काय? युअर डेटा मस्ट बी इन सॉर्टेड फॉर्मॅट. सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट बायनरी सर्चची, सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट तुमचा डेटा हा सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. जर तुमचा डेटा सॉर्टेड नसेल तर तुम्ही बायनरी सर्च अप्लाय केल्याचा काहीही उपयोग होणार नाही. ठीक आहे, व्हेरी फर्स्ट रिक्वायरमेंट इज दॅट युअर डेटा इज इन सॉर्टेड फॉर्मॅट. तुमचा डेटा सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे, अँड त्याचा मेन ॲडव्हांटेज काय आहे? बघा, हे डिसएडव्हांटेज आहे कशाचं? तुमच्या बायनरी सर्च, जे लिनियर सर्चचा ॲडव्हांटेज होतं. म्हणजेच काय? लिनियर सर्च मध्ये डेटा सॉर्टेड असो किंवा अनसॉर्टेड असो काही फरक नव्हता. ठीक आहे, ते त्याचं ॲडव्हांटेज होतं. पण बायनरी सर्चचं डिसएडव्हांटेज काय? तुमचा डेटा हा सॉर्टेड फॉर्मॅट मध्येच पाहिजे. युअर डेटा मस्ट बी इन अ सॉर्टेड फॉर्मॅट. अँड सेकंड advantage of your binary search, त्याच्या उलट म्हणजे काय? It can be applied on any amount of data.
तुम्ही कुठल्याही अमाउंट म्हणजे काय, डेटा क्वांटिटी, कुठल्याही डेटा क्वांटिटी वरती तुम्ही ते अप्लाय करू शकता. 50,000 जरी नाव असले तरी तुम्ही त्या ठिकाणी बायनरी सर्च अप्लाय करू शकता. अँड रिझल्ट ऑफ बायनरी सर्च इज फास्टर दॅन लिनियर सर्च. रिझल्ट ऑफ बायनरी सर्च इज फास्टर दॅन लिनियर सर्च. पण कंडिशन काय पाहिजे त्या ठिकाणी, Data must be sorted format. डेटा हा सॉर्टेड पाहिजे. एवढी एक कंडिशन तुम्ही फॉलो करा, तुम्हाला लिनियर सर्च पेक्षा बायनरी सर्चचा रिझल्ट सगळ्यात फास्ट भेटेल. म्हणजेच काय, त्या ठिकाणी 50,000 विद्यार्थी सर्च करायला ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्सिटी म्हणतो, समजा तुमचं नाव 10,000 नंबरला असेल तर त्याची कॉम्प्लेक्सिटी किती झाली तुमची, O of 10,000. नंबर ऑफ इटरेशन्स किती झाले, 10,000. तेच त्या ठिकाणी तुम्हाला 200 ते 300 इटरेशन मध्ये भेटून जातात. म्हणजे 1000 इटरेशन्स कुठे आणि 200 इटरेशन्स कुठे, हा त्याच्यामधला फरक राहतो. ठीक आहे. हा टाइम कन्झ्युमिंग आहे डेटा जास्त असेल तर. जर डेटा कमी असेल तर लगेच सर्च होईल. तसंच त्या ठिकाणी तुमचा डेटा कितीही असू द्या, फक्त तो सॉर्टेड पाहिजे. फक्त तो काय पाहिजे, सॉर्टेड. ठीक आहे. नाउ वी विल सी हाउ युअर डेटा इज सॉर्टेड बाय युजिंग युअर बायनरी सर्च. बायनरी सर्च वापरून आपण डेटा कसा सॉर्ट करायचा. ठीक आहे. पहिली रिक्वायरमेंट तर कळली तुम्हाला. काय बायनरी सर्च ची पहिली फर्स्ट रिक्वायरमेंट, डेटा इज सॉर्टेड. Data is sorted. This is the very first requirement of your binary search. Okay, and here binary search, this method or this technique is comes under the category of divide and conquer. Divide and conquer, it is a type of algorithm. It is a type of algorithm. त्यामधला एक हा तुमचा जो आहे बायनरी सर्च, तो कुठल्या टाइपच्या अंडर येतो, डिवाइड अँड कॉन्कर. मीन्स व्हॉट, हियर एव्हरी टाइम युअर लिस्ट इज डिवाइडेड. हियर एव्हरी टाइम युअर लिस्ट इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स. 2 पार्ट मध्ये तुमची लिस्ट डिवाइड होणार आहे. व्हेरी सिंपल. डिवाइड म्हणजे काय, 2 पार्ट मध्ये तुमची लिस्ट डिवाइड होणार आहे. This is the basic concept behind your binary search. बायनरी सर्चच्या पाठीमागचा हा बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची लिस्ट डिवाइड होणार आहे. ठीक आहे. राइट. नाउ फॉर एक्झाम्पल, बघा आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता तुमच्याकडे समजा 10 नंबर्स आहेत. ठीक आहे. 10 नंबर्स कसे पाहिजे, In a sorted format. In sorted form. 10 नंबर सॉर्टेड मध्ये पाहिजे. ठीक आहे. Zero, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. आपल्याकडे 9 नंबर्स आहेत. राइट. टोटल देयर आर 10 नंबर्स 0 to 9. ओके. नाउ इन बायनरी सर्च आवर सर्च एलिमेंट, बघा आपला जो काही सर्च एलिमेंट आहे बायनरी सर्च मध्ये, सर्च एलिमेंट हा आपल्या लिस्ट मधल्या मिडल एलिमेंटशी कंपेअर केला जातो. पहिल्या स्टेप मध्ये कुठे कंपेअर केला जातो, मिडल एलिमेंट. मग आता लिस्ट मधला मिडल एलिमेंट पहिल्यांदा फाइंड करावा लागतो. त्या मिडल एलिमेंटचा आपला एलिमेंट कंपेअर करायचा. ठीक आहे. लिनियर सर्च मध्ये कसं होतं, लिनियर सर्च मध्ये कसं राइट. सुरुवात कुठून होते, 0 पासून होत होते लिनियर सर्च मध्ये. पण बायनरी सर्च मध्ये काय म्हणतोय, सर्च एलिमेंट इज compared with middle element.
सर्च एलिमेंट इज कंपेअर्ड विथ मिडल एलिमेंट. आता मिडल एलिमेंट काढण्यासाठी काय केलं जातं बघा. ठीक आहे, मिडल एलिमेंट काढण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रोसिजर काय करावी लागते. कन्सिडर कन्सिडर बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात. b इज इक्वल टू 0. b इज इक्वल टू 0 सुरुवात झाली म्हणजे काय, 0 पासून सुरुवात आहे आपली. सुरुवात कुठून आपली, 0 पासून. एंड इज इक्वल टू, किती एंड तुमचा, 9. बरोबर. and with the help of beginning and end we are going to calculate middle element m. m is equal to beginning plus end divided by 2. किती झालं रे, 0 plus 9 divided by 2. 4.5. 4.5. 4.5. Alright. Suppose your m is an integer. What will be the value? 4. किती असणार व्हॅल्यू तुमच्या या ठिकाणी, 4. त्यामुळे पॉइंट मध्ये व्हॅल्यू द्यायची नाही. येताना काय कन्सिडर करायचं, मिडल हा तुमचा इंटिजर आहे त्यामुळे तो 4 व्हॅल्यू येईल. मग आता 4 पोझिशनचा एलिमेंट कुठला आहे तुमचा, 9. तुमचा सर्च एलिमेंट हा कशाशी कंपेअर केला जाईल, डायरेक्ट 9 शी कंपेअर केला जाईल. तो कुठल्याही एलिमेंटशी कंपेअर Hello, केला sir. जाणार. हां बोला सर, एंड एलिमेंट -1 डिवायडेड बाय 2 केलं तरी आपल्याला मिळून जाईल ना. ते तुम्हाला सांगतो मी कसं करायचं ते सांगतो. फक्त लक्षात राहू द्या, बिगिनिंग आणि एंड. ठीक आहे, बिगिनिंग 0 एंड 9. ठीक आहे, सुरुवात 0 पासून आहे, एंड 9 आहे. आपण काय कॅल्क्युलेट केलं, मिडल कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. नाउ सपोज आता या ठिकाणी सर्च एलिमेंट आहे, आपण कन्सिडर करूया. इथे लिहितो मी, सर्च एलिमेंट इज इक्वल टू 13. सर्च एलिमेंट कुठला आपल्या या ठिकाणी 13 आहे. ठीक आहे. नाउ बघा आपल्याला मिडल पोझिशन सापडली. मिडल पोझिशन किती आपली, 4 आहे. ठीक आहे. मग a ची 4 पोझिशन इज इक्वल टू सर्च एलिमेंट आहे का सर. a च्या 4 पोझिशनला कुठला एलिमेंट आहे, 9. आपला सर्च एलिमेंट किती आहे, 13. आहे का दोन्ही इक्वल. नो सर. बर, आता चेक करा वेदर मिडल एलिमेंट और युअर सर्च एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिडल एलिमेंट और लेस दॅन मिडल एलिमेंट. Greater than middle. Search element it is greater than middle element. Means what? Here 9 is less than 13. जर असं असेल म्हणजेच काय, if middle element is less than search element. बघा मी काय म्हणतोय, middle element is less than search element, then you have to avoid this part. त्या पार्ट मध्ये शोधण्यात, तुमचा एलिमेंट शोधण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला तुमचा एलिमेंट कुठे सापडणार आहे, तिथून पुढे. म्हणजे ह्या ठिकाणी तुमची लिस्ट 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली. एक पार्ट ज्याच्यामध्ये एलिमेंट नाही आणि एक पार्ट ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची टेक्निक जी आहे ते काय म्हणलं जातं या ठिकाणी, डिवाइड अँड कॉन्कर. तुमची लिस्ट 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. एका पार्ट मध्ये एलिमेंट आहे, एका पार्ट मध्ये एलिमेंट नाही. ठीक आहे. मग आता ज्या पार्ट मध्ये एलिमेंट नाही तो पार्ट घेण्यात तयार आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये, नो सर. नाहीये. मग बिगिनिंगच्या वेळेस 0 ला होती त्यावेळेस तुमचा हा पार्ट कन्सिडर होत होता. आता बिगिनिंग आपल्याला चेंज करायची. बिगिनिंग काय झाली पाहिजे, 5 पासून पुढे कन्सिडर करा. मीन्स इफ सर्च एलिमेंट is greater than middle element, then your beginning must be m plus 1. म्हणजे काय झाली, 4 plus 1 is equal to 5. beginning किती झाली, 5. end किती आहे,
एंड किती आहे 9. 9. बरोबर एंड चेंज केलाय का बघा आपण इथं एंड चेंज केलाय का तुमचा नाही फक्त काय चेंज झालं आपलं बिगिनिंग म्हणजे बिगिनिंग इज इक्वल टू 5 आणि एंड इज इक्वल टू 9 कॅल्क्युलेट मिडल m इज इक्वल टू 9 plus 5 divided by 2 किती झालं 7. 7. Seven. Now again compare your search element with middle element. आता इथला 7 नंबरला कुठला एलिमेंट आहे 15. बरोबर 10. हा a of m is equal to search element आहे का ते 15 is equal to 13 आहे का तुमचं ते No, sir. No, sir. मग आता तो लहान आहे का मोठा आहे ते करायचं मोठा. छोटा. सर्च एलिमेंट हा मिडल एलिमेंट पेक्षा लहान आहे का मोठा आहे तो लहान. लहान. लहान आहे. जर तुमचा सर्च एलिमेंट मिडल एलिमेंट पेक्षा लहान असेल देन यू हॅव टू चेंज एंड तुम्हाला काय चेंज करावं लागतं या ठिकाणी एंड बघा सर्च एलिमेंट जर मोठा असेल तर बिगिनिंग चेंज करायचं आणि सर्च एलिमेंट जर लहान असेल तर त्या ठिकाणी एंड चेंज करायचं ठीक आहे मग एंड इज इक्वल टू m - 1 आता ह्या ठिकाणी m ची व्हॅल्यू किती येणार तुमची 7. 7 ठीक आहे त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू किती होती 4 ठीक आहे 4. एंड इक्वल टू किती आलं 7 - 1 इज इक्वल टू 6. 6. बिगिनिंग किती आहे 5. 5. बिगिनिंग घ्यायची ठीक आहे करा कॅल्क्युलेट हा बिगिनिंग इज इक्वल टू 5 एंड इज इक्वल टू 6 परत मिडल काढा m इज इक्वल टू 5 प्लस 6 डिवाइडेड बाय 2 हा 5. किती आलं ते 5 आलं ठीक आहे बरोबर 5 आलं परत कंपेअर करा a of m is equal to search element a of 5 चा एलिमेंट किती आहे 11 11. divided with 13 11. No, sir. No, sir. आहे No, का? sir. No, sir. हा बोला No, sir. आता मोठा आहे का लहान आहे चेक करायचं लगेच सर्च एलिमेंट मिडल एलिमेंट पेक्षा मोठा आहे का लहान Greater. Greater Is greater than. Greater. तुमचं काय चेंज होणार Beginning. Beginning. करेक्ट बिगिनिंग इज इक्वल टू m प्लस 1 ठीक आहे म्हणजे काय येणार बिगिनिंग इज इक्वल टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 आणि एंड किती आहे तुमचा 6 हे तुमचा 6 beginning is equal to 6 end is equal to 6 calculate middle m is equal to beginning plus end divided by 2 किती आलं 6 plus 6 divided by 2 6 आलं now compare your element आता तुमचा एलिमेंट कंपेअर करा सर कम्पेअर इक्वल आहे. Equal is equal. म्हणजे a of m is equal to search element म्हणजे काय 13 is Middle equal element is equal to search element. राईट ह्या ठिकाणी तुमचा एलिमेंट काय झालं तुम्हाला त्या ठिकाणी सापडला किती इटरेशन्स लागले रे हाऊ मेनी इटरेशन्स आर देयर बघा हे पहिलं इटरेशन हे दुसरं इटरेशन हे तिसरं इटरेशन आणि हे चौथं इटरेशन किती इटरेशन लागले तुम्हाला 4. 4 इटरेशन्स लागले बरोबर आहे आणि ते जर लिनियर सर्च असतं म्हणजे 7 iteration. 7 इटरेशन्स लिनियर सर्चला किती 7 इटरेशन्स पण बायनरी सर्च मध्ये तुम्हाला किती इटरेशन्स लागले फक्त 4 त्यामुळे बायनरी सर्च हे लिनियर सर्च पेक्षा फास्ट वर्क होतं पण त्याची एकच तेवढा डिसएडव्हांटेज आहे तुमचा डेटा हा सॉर्टेड पाहिजे लक्षात राहील तेवढा एक तुम्ही करेक्ट करा तुमचा डेटा सॉर्टेड नसेल तर सॉर्टेड करा आणि बायनरी सर्च अप्लाय करा तुम्हाला लिनियर सर्च पेक्षा फास्ट रिझल्ट बायनरी सर्च मध्ये मिळेल ठीक आहे लक्षात राहील काय केले लक्षात राहिलं प्रत्येक वेळेस मिडल पोझिशनचा एलिमेंट काढतोय आणि तो आपल्या सर्च एलिमेंटशी कंपेअर केला जातो ठीक आहे
जर मिडल इलेमेंट बघा किंवा तुमचा सर्च इलेमेंट हा मिडल पेक्षा मोठा असेल, मिडल पेक्षा मोठा असेल तर बिगिनिंग चेंज करायचं. लक्षात राहील. या ठिकाणी बघा सर्च इलेमेंट तुमचा 13 होता आणि मिडल इलेमेंट 9 होता, त्यावेळेस आपण बिगिनिंग चेंज केलं. काय? बिगिनिंग इज इक्वल टू m प्लस 1. ठीक आहे. म्हणजे 0च कुठे नेलं आपण 5, म्हणजे बिगिनिंग किती झाली तुमची 5. आणि तेच त्यावेळेस लहान होता त्यावेळेस एंड चेंज केला आपण. काय केला? m-1. ठीक आहे. आणि दोन्ही इक्वल असतील तर काय चेंज करायची गरज आहे का? नो काय सर. नाही. फक्त फ्लॅग हो सर. फक्त 0 चा 1 होईल. ठीक आहे. लक्षात राहील. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? सिंपल कंपॅरिझन आहे. मिडल एलिमेंट काढायचा, सर्च एलिमेंटशी कंपेअर करायचा. जर तो लहान असेल, सर्च एलिमेंट हा जर तुमचा लहान असेल तर एंड चेंज करायचा, सर्च एलिमेंट जर मोठा असेल तर बिगिनिंग चेंज करायचं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीही नाही. ठीक आहे. तरी अजून कोणाला काय डाऊट असतील तर विचारा. आहे का कोणाला काय शॉर्ट डाऊट? मध्ये घ्या ना सर, एकदा बोला. शॉर्ट मध्ये सांगा ना. काय ते? बोला काय बोलत होता? सर एकदा शॉर्ट मध्ये सांगा ना ते. हा ठीक आहे. बघा आता हे तुम्हाला दिलेला डेटा आहे. वरती काय तुमचा दिलेला डेटा आहे. त्या डेटामध्ये आपला सर्च एलिमेंट किती आहे? 30. हा आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. तर 30 एलिमेंट शोधताना पहिल्यांदा तुमच्या लिस्ट मधला मिडल एलिमेंट काढायचा आणि त्याच्याशी तो कंपेअर करायचा. मग तुमच्या लिस्ट मधला मिडल एलिमेंट काढण्यासाठी, तुमच्या लिस्ट मधला मिडल एलिमेंट काढण्यासाठी, मधला एलिमेंट शोधण्यासाठी बिगिनिंग कन्सिडर केलं आपण 0 पासून, एंड कन्सिडर केलं 9. दोघांचे ऍडिशन करा, डिवायडेड बाय 2 करा, तुम्हाला मिडल सापडेल. मिडलची पोझिशन सापडली. आता हे 0 आणि हे जे 9 आहे या पोझिशन्स आहेत. त्या काय तुमच्या पोझिशन 0 प्लस 9 करा डिवायडेड बाय 2. हे 4 नंबर म्हणजे त्याची पोझिशन आली. त्या पोझिशनचा एलिमेंट कुठला आहे तुमचा? 9. हा बोला. अजून कोणाला काय डाऊट आहे का दुसरा? ठीक आहे. मग A ऑफ 4 म्हणजे मिडल एलिमेंट आणि सर्च एलिमेंट म्हणजे आपला 13. 9 आणि 13 याच्यामध्ये दोन्ही इक्वल आहेत का पहिल्यांदा चेक करायचं. जर इक्वल नसेल तर तो लहान आहे का मोठा आहे चेक करायचं. ठीक आहे. जर सर्च एलिमेंट तुमचा मोठा असेल तर बिगिनिंग m+1 करा. जर तुमचा सर्च एलिमेंट लहान असेल तर तुमचा एंड इज इक्वल टू m-1. म्हणजे तुमचा सर्च एलिमेंट लहान आहे का मोठा आहे त्याच्यानुसार त्याचं काय चेंज होईल त्या ठिकाणी, बिगिनिंग किंवा एंड चेंज होईल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस बघा, पहिल्या वेळेस तुमच्याकडे 10 एलिमेंट होते कंपॅरिझनला, 0 पासून 9 पर्यंत. पण दुसऱ्या कंपॅरिझनला तुमच्याकडे किती एलिमेंट राहिले? इथून इथपर्यंत. म्हणजे किती? 1 2 3 4 5. फक्त 5 एलिमेंट राहिले. म्हणजे तुमची लिस्ट डायरेक्ट 2 ह्याच्यामध्ये डिवाइड झाली. तुमची लिस्ट काय केली? 2 ह्याच्यामध्ये डिवाइड झाली. म्हणजे 10 एलिमेंटच्या ऐवजी फक्त 5 एलिमेंट मध्ये शोधा. 5 च्या ऐवजी परत फक्त 2 मध्ये शोधा. 2 च्या ऐवजी 1 एलिमेंट मध्ये शोधा. संपलं. म्हणजे इथं तुमच्याकडे 10 एलिमेंट होते, त्या ठिकाणी 5 एलिमेंट होते, त्या ठिकाणी 2 एलिमेंट होते आणि ते एलिमेंट एकच एलिमेंट राहिला होता. 6. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस लिस्ट तुमची डिवाइड निम्मी होते म्हणा. लिस्ट तुमची काय होते? प्रत्येक वेळेस निम्मी होत जाते. ठीक आहे. 10 5 2 आणि 1. 100 असतील डायरेक्ट तुमची लिस्ट 50 वर येणार. 50 वरनं डायरेक्ट 25 वर येणार. 25 वरनं डायरेक्ट 12 वरती. तसं 50,000 असेल तर ते 25,000 म्हणजे डायरेक्ट 25,000 तुमचे एलिमेंट काढून टाकले जातात. त्याचा काहीही उपयोग नाही असे. परत 50,000चे 25,000 राहिले 25,000 सगळे काढून टाकले जातात. ठीक आहे. 12,000 6,000 3,000 त्यानुसार तुमचे एलिमेंट कमी होत जातात, जेणेकरून तुमचे कंपॅरिझन्स कमी होतील. तुमचे कंपॅरिझन्स काय होतील त्या ठिकाणी? कमी होतील. ठीक आहे. राईट.
कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो सर. हा बोला. सर लिनियर सर्च मध्ये 7 इटरेशन कसे हे केले जाते? ठीक आहे, पहिल्या एलिमेंट ह्याच्याशी कम्पेअर करा. हे पहिलं इटरेशन झालं. म्हणजे काय 13 पहिल्या एलिमेंटशी कम्पेअर करायचं, 13 दुसऱ्या एलिमेंटशी, 13 तिसऱ्या एलिमेंटशी. असे कंपॅरिझन्स किती लागणार तुमचे? कितपर्यंत लागणार? म्हणजे 0 to 6 किती कंपॅरिझन झाले तुमचे? 7. 7. ठीक आहे, 6 किंवा 7 काय असेल तुमचं? 6 कंपॅरिझन किंवा 7 कंपॅरिझन, जिथे एलिमेंट आहे तेवढे कंपॅरिझन झाले. बरोबर. पण बायनरी सर्च मध्ये तुम्हाला किती कंपॅरिझन लागले? फक्त 4 कंपॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा एलिमेंट सापडला. लक्षात राहील? ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? सर नेक्स्ट इटरेशनला जाताना नवीन बिगिनिंग किंवा नवीन एंड आहे तोच नंबर पकडायचा ना? कुठला? बिगिनिंग जर चेंज झाली असेल तर तीच पकडायची ना? हा, नेक्स्ट चेंज इटरेशनला झालेल्या जाताना सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या पकडायच्या. इथं बिगिनिंग चेंज झाली होती 5, त्यामुळे तो बिगिनिंग 5 घेतला. एंड चेंज झाला नव्हता, त्यामुळे एंड आहे तसा ठेवला 9. त्या ठिकाणी एंड चेंज झाला आपला 6, त्यामुळे इथं बघा इथली बिगिनिंग 5 इथं आली आणि एंड किती झाला आपला? इथं 9 च्या ऐवजी किती आला? 6 आला. प्रत्येक वेळेस तुमचा बिगिनिंग आणि एंड चेंज होत राहणार आहे. या चेंज झालेल्याच गोष्टी कंटिन्यू करायच्या पुढे. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. नो सर. समजले बायनरी सर्च कसं वर्क होतं? मिडल एलिमेंट काढायचा, मिडल एलिमेंटशी सर्च एलिमेंट कंपेअर करायचा. ठीक आहे. नाव अकॉर्डिंग टू दिस युअर बायनरी सर्च टेक्स अ मिनिमम अमाउंट ऑफ टाइम टू सर्च एलिमेंट दॅन युअर लिनियर सर्च. लिनियर सर्च पेक्षा कमी वेळ तुमचा या ठिकाणी घेतला जाईल. ठीक आहे. नाव we are going to write the algorithm. बघा आता अल्गोरिदम कसा लिहायचा आहे? आयत्या स्टेप्स काय येणार? स्टार्ट, त्यानंतर सेकंड स्टेप काय? एक्सेप्ट data for n element, Accept search element. accept search element, accept search element. ठीक आहे. देन इन थर्ड स्टेप, आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काही कन्सिडरेशन द्यावे लागतात. काय काय कन्सिडर केलं तरी आपण? Sir, beginning, end आणि middle position. बिगिनिंग, एंड अँड मिडल. ठीक आहे. म्हणजे काय? सेट म्हणजे काय? ठेवा. काय ठेवायचं आपल्याला? बिगिनिंग इज इक्वल टू 0, एंड इज इक्वल टू n. म्हणजे n तुमचं 10 असेल, 8 असेल, 9 असेल, काही असेल ते असेल. ठीक आहे. देन डिक्लेअर m अँड फ्लॅग इक्वल टू 0. त्या गोष्टी आपल्याला सेट कराव्या लागतात. या गोष्टी आपल्याला सेट कराव्या लागतात. फ्लॅग सेट करायचा आहे 0 ला, बिगिनिंग आणि एंड ह्या दोन गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. ठीक आहे. नाव पुढे आपल्याला करायचे काय स्टेप्स? प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे? मिडल एलिमेंट फाइंड करायचा. आपल्याला मिडल एलिमेंट फाइंड करायचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला काय फाइंड करायचं आहे? मिडल एलिमेंट. ठीक आहे. मग इथे लिहितो मी रिपीट स्टेप नंबर 5. ठीक आहे. टिल कुठपर्यंत करायचं आहे? बिगिनिंग इज लेस दॅन इक्वल टू एंड. बिगिनिंग हा तुमचा एंड पेक्षा लहान राहील किंवा दोन्ही इक्वल राहतील. सगळ्यात शेवटी काय आलं माहिती ना आपलं? बिगिनिंग पण 6 होतं आणि एंड पण किती होतं? 6 होतं. दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजेत? एक तर बिगिनिंग हा एंड पेक्षा लहान पाहिजे किंवा दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजे? तुमच्या सेम पाहिजे. ठीक आहे. काय करायचंय सांगा. पाचवी स्टेप काय करणार? Sir, A of I is equal to SELE. अगोदर मिडल काढा. कॅल्क्युलेट मिडल.
calculate m is equal to beginning plus end divided by 2. ठीक है? Then compare if a of m is equal to search element. जर असा असेल तर काय करणार आहे? Flag 1. Set flag 1. Set f equal to Flag is equal to 1. else नसेल तर लेस दॅन और चेक इट इज लेस दॅन और इक्वल टू मिडल एलिमेंट. लहान आहे का मोठा आहे? आपल्याला काय चेक करायचं आता? लहान आहे का मोठा आहे? ठीक आहे. चेक एल्स इफ a of m is less than such element. काय करणार? Beginning change करायला लागेल. बिगिनिंग beginning म्हणजे काय? set b is equal to m plus 1. 1 एन प्लस 1. else आणि नसेल तर चेंज एंड. E is equal to m minus 1. m minus 1. गुड. व्हेरी सिम्पल. बघ काय कुठपर्यंत कंपॅरिझन करायचं आपल्याला कळलं. ठीक आहे. काय करायचं? पहिल्यांदा m कॅल्क्युलेट करायचा, मिडल एलिमेंट सर्च एलिमेंटशी कंपेअर करायचा. जर दोन्ही सेम असतील तर फ्लॅग चेंज होईल. नसेल तर खाली चेक करा. जर सर्च एलिमेंट तुमचा मोठा असेल मिडल एलिमेंट पेक्षा तर बिगिनिंग चेंज होईल. लहान असेल तर तुमचा एंड चेंज होईल. ठीक आहे. नेक्स्ट 8 स्टेप पुढे काय करणार? प्रिंट. सर फ्लॅग 1 आहे का नाही चेक चेक करा. करायला. If f equal to 1, right found element else Right element is not found. not found. स्टॉप. Stop. ठीक आहे. याच्यामधली कुठली लाईन समजली नाही असं काय आहे का विचार? सर फोर्थ स्टेप सांगता का एकदा? फोर्थ स्टेप. हे फोर्थ स्टेप म्हणजे आपलं फॉर लूप आहे थोडक्यात. फॉर लूप किंवा व्हाईल लूप. आपल्याला कुठपर्यंत रिपीट करायचंय आणि काय रिपीट करायचंय? आता इथे स्टेप नंबर 5 मध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होते. ठीक आहे. किंवा तुम्ही असं लिहू शकता रिपीट स्टेप्स 5, 6, 7 तिन्ही. म्हणजे इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस मिडल एलिमेंट काढायचा, कंपेअर करायचा, लहान आहे का मोठा आहे चेक करायचा. त्यानुसार बिगिनिंग एंड चेंज होईल तुमचा. परत आहे तसं सेम पहिल्यापासून सेम परत. म्हणजे आपण आता एकच गोष्ट किती वेळा केली? आपण 4 वेळा केली. एकच गोष्ट किती वेळा केली आपण? 4. मिडल एलिमेंट काढला, मिडल एलिमेंट कंपेअर केला, परत तो लहान आहे का मोठा आहे चेक केला. असं किती वेळा केलं आपण? 4 वेळा. ते जे रिपिटेशन्स आहेत ते म्हणजे तुमचं फॉर लूप. म्हणजे 34 स्टेप फॉर लूप तुम्हाला यूज करायचे ते. ठीक आहे. आणि बाकीच्या स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत. मिडल काढायचा, मिडल सर्च एलिमेंटशी कंपेअर करायचा. असेल तर सेट फ्लॅग इक्वल टू 1. नसेल मोठा असेल तर बिगिनिंग चेंज करा, लहान असेल तर एंड चेंज करायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या 3 स्टेप्स तुम्हाला परत रिपीट करायचे. त्या 3 स्टेप्स तुम्हाला परत रिपीट करायचे. ठीक आहे. लक्षात राहील. अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? हॅलो सर. हा बोला. सर फोर्थ स्टेप मध्ये बिगिनिंग इज लेस दॅन और इक्वल टू लिहिलंय, पण दोन्हीचे व्हॅल्यू सेम असतील तेव्हा स्टॉप करावं लागेल ना? हा, तुम्हाला कधीपर्यंत रिपीट करायचंय? जोपर्यंत दोघांच्या व्हॅल्यू सेम येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते रिपीट करायचंय. म्हणजे लेस दॅनचं साइन का दिलंय? फक्त इक्वल टूचं. आता बघा पहिल्या स्टेपला तुमचं बिगिनिंग किती राहिलं होतं? 0 आणि एंड किती होतं? 9 होतं. बरोबर आहे का? मग असे एक्झाम्पल बघितलं आपण. बिगिनिंग किती होतं? 0, एंड किती होतं? 9. दुसऱ्या स्टेपला काय झालं? बिगिनिंग तुमचं 5
आणि 8 किती होतं 9 9 बरोबर आहे का. तिसऱ्या स्टेपला काय झालं बिगिनिंग तुमचं 6 6 8 किती होता तुमचा 6 6 किंवा 9 होता किती होता काय आठवत नाही मला आता 6 होता सर. काय असेल ते म्हणजे प्रत्येक वेळेस बिगिनिंगची व्हॅल्यू एंड पेक्षा किती राहते Less 0 आहे तर नाही 5 आहे तर नाही म्हणजे प्रत्येक वेळेस ती व्हॅल्यू काय राहणार आहे तुमची स्मॉल राहणार आहे किंवा दोन्ही व्हॅल्यू काय राहतील तुमच्या ठीक आहे. तुम्हाला रिपीट कुठपर्यंत करायचं आहे जोपर्यंत बिगिनिंग हा एंड पेक्षा एकतर स्मॉल राहील किंवा दोन्ही व्हॅल्यू काय राहतील तुमच्या एंड राहतील तोपर्यंत तुम्हाला ते रिपीट करायचं आहे. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये नो सर. समजलंय. प्रोग्राम बघूया आपण. Yes sir. Yes, sir. ओके स्क्रीन शेअर करतोय त्याला स्क्रीन करा बरं. दिसते का रे सगळ्यांना Yes, sir. Yes sir. Yes, sir. ठीक आहे चला काय शेड्यूल stdio.h पहिल्यांदा द्या इंटिजर a of 10 ठीक आहे then f equal to 0 I search element त्यानंतर बिगिनिंग एंड आणि मिडल ठीक आहे त्या लागणाऱ्या गोष्टी आपण घेतल्या. ओके राईट. तर तुमचा अरे इनपुट करून घ्या प्रिंट पेअर accept data for searching I is equal to 0 I less than 10 I plus plus and f percent b and a of I ठीक आहे. हा तुमचा डेटा घेतला तसंच सर्च एलिमेंट घ्या प्रिंट f search element and percent d and SEA ठीक आहे. ही झाली आपली 2 नंबरची स्टेप. ही काय झाली आपल्या या ठिकाणी 2 नंबरची स्टेप ठीक आहे. नाव इन थर्ड नंबर स्टेप बघा थर्ड नंबर स्टेपला आपण सेट करायचे काय b is equal to 0 and 8 is equal to 9 8 is equal to 9 हे आपण काय केलं या ठिकाणी सेट केलं ठीक आहे. नाव फोर्थ स्टेप आपल्याला रिपीट करायचे while beginning is less than or equal to end जोपर्यंत बिगिनिंग हा लेस दॅन और इक्वल टू एंड होत नाही तोपर्यंत. पाचव्या स्टेप मध्ये काय केलं होतं आपण M is equal to पहिल्यांदा मिडल कॅल्क्युलेट करायचा मिडल एलिमेंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे. म्हणजे m इज इक्वल टू काय केलं बिगिनिंग b प्लस plus e divided by 2 डिवाइडेड बाय 2 ठीक आहे. मग मिडल एलिमेंट कंपेयर करा इफ m a of m is equal to search element
असेल तर टॅग इक्वल टू 1 अँड ब्रेक. ठीक आहे, राईट. आणि समजा नसेल तर म्हणजेच काय, एल्स इफ जर मिडल एलिमेंट compare less than or equal or greater than. लेस दॅन सर्च एलिमेंट असेल तर परत 6वी स्टेप आली, म्हणजे बिगिनिंग इज इक्वल टू m प्लस 1 आणि ह्याला एल्स काय येणार इथं, end is equal to m minus 1. ठीक आहे, बघा तिथून तुमची स्टेप चालू होते कुठली, त्या व्हाईल पासून, म्हणजे व्हाईल 4th स्टेप ही 5th स्टेप इथपर्यंत, ही 6वी स्टेप आणि त्यानंतर ही 7वी स्टेप. ठीक आहे, ह्या स्टेप्स आपल्याला रिपीट करायचे कधीपर्यंत, जोपर्यंत बिगिनिंग इज लेस दॅन और इक्वल टू एंड आहे तोपर्यंत ते रिपीट करा. ठीक आहे, सगळ्यात शेवटी फ्लॅग कंपेअर करा. इफ काय लिहिणार, f इक्वल टू 1 असेल, Print element is found. found else Not found. Not found. not found. Binary search Sir, get ch लिहायचं राहिलं. undefined symbol. So declaration के नंतर f is equal to 0 लिहिले त्याच्यानंतर सेमीकोलन. हा 0. ठीक आहे. ठीक आहे, ऍक्सेप्ट डेटा फॉर सर्च एलिमेंट. आता मी टाकतो 2 3 5 7 9 11 13 15 17 19. एंटर सर्च एलिमेंट. समजा 13 टाकताय, एलिमेंट तुमचा काय झाला त्या ठिकाणी, फाउंड झाला. दिसतंय का आउटपुट सगळ्यांना? Yes sir. Yes, sir. Yes, sir. आणि तेच जर तुमचा दुसरा एलिमेंट टाका, ठीक आहे. आता दुसरा एलिमेंट टाका, 55 टाकला, एलिमेंट काय झाला तुमचा त्या ठिकाणी, Not found. नॉट फाउंड. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं कंपॅरिझन हे निम्म होते, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा 10 असतील तर नंतर 5 एलिमेंट फक्त कंपॅरिझनला येतील, नंतर 2 येतील, नंतर शेवटी 1 येणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची लिस्ट ही डिवाइड होते, 2 पार्ट मध्ये डिवाइड होते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रोग्राम मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. व्हेरी सिंपल, जसा अल्गोरिदम लिहिला तसाच प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. काय डाऊट कुणाला? No sir. No, sir. No, sir. No, sir. अल्गोरिदम तेवढा लिहून घ्या. सर रेकॉर्डिंग शेअर करा. हा, रेकॉर्डिंग शेअर करणारच नाही. अल्गोरिदम तेवढा लिहून ठेवा, मी तोपर्यंत प्रेझेंट घेतो तुमचे. वन 2 3 4 5 आहे का? रोल नंबर 5 आहे का रे? नाही आहे, ठीक आहे, चला. हाँ 6 7 8 9 10 11 12 13 14 32.
36. 52. 55. 57. 62 आहे ठीक आहे 63 4 5 6 7 8 9 70 74 75 79 80 81 82 84 4K रोल नंबर काय 4K जय कुमार 4K आवाज येते का नाही सगळ्यांना यस सर. Yes, sir. सर